हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कमी बजेटमध्ये नवरीचे जे ब्लाऊज आहेत, डिझाईन्स आहेत तर ते तयार केलेले आहेत। आता हे व्हाईट ब्लाऊज बघू शकता, तर बौद्ध धर्मामध्ये लग्न असल्यामुळे व्हाईट कलरची जी साडी असते तर ते कंपल्सरी असते। आता साडीवरती जे आहे तर ते गोल्डन कलरचं डिझाईन जे आहे तर ती होती, तर त्यामुळे मी स्लीव्जला जे आहे असे मनी लावून घेतलेले आहेत गोल्डन कलरचे, कॉपर कलरचे। आणि बॉटमला सुद्धा स्लीव्जला बघू शकता की थोडासा हेवी लुक देण्यासाठी मी तर जे आपले छोटे छोटे लटकन जे आहेत ते लावलेले आहेत, तर त्याच्यामुळे जो लुक आहे अजून आपला छान दिसतो आणि साडी नेसल्यानंतर सुद्धा थोडासा आपल्याला जो हेवी लुक आहे तर तो दिसतो। आता ही जी बॅकची डिझाईन आहे तर ती मला कस्टमरने सजेस्ट केली होती की तुम्ही अशा पद्धतीने जे आहे डिझाईन बनवा। तर हे ट्रान्सपरंट आहे, इथं बघू शकता जो आपला नेक आहे तर तो एकदम थोडासाच आहे पण ट्रान्सपरंट मी तो बनवलेला आहे। आणि एकदम नाजूक अशी लेस मी लावलेली आहे, छोटीशी लेस लावलेली आहे गोल्डन कलरची, कारण पूर्ण साडीवरती जो आहे गोल्डन कलरचं वर्क असल्यामुळे मी गोल्डन कलरचा जो वापर आहे व्हाईट ब्लाऊजमध्ये इथं केलेला आहे, कारण तो बॉर्डर तुम्ही बघू शकता की गोल्डन कलरची आहे। आता दुसरं येतं शालूवरचं ब्लाऊज। तर हे बघा शालूवरचं जे ब्लाऊज आहे तर त्यातलं मी थोडंसं कापड आहे डिझाईनसाठी कट केलं होतं आणि स्लीव्जला सुद्धा डिझाईन जे आहे मला त्यांनी सजेस्ट केली होती की अशा पद्धतीने जी स्लीव्ज आहे तर ती आम्हाला पाहिजे, कारण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे। पॅडेड ब्लाऊज आहे, कप्स मी लावलेले आहेत। त्याच्यानंतर बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला युनिक असं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही साडीतलं कापड काढून एकदम छान असा पॅटर्न जो आहे बॅक नेकला बनवू शकता। तर तुम्ही छोटे छोटे लटकन सुद्धा घेतलेले, तर हा शालू आहे तर त्यामुळे थोडंसं याला सुद्धा हेवी लुक देण्यासाठी मी छोटे छोटे लटकन घेतलेले आहेत। शिवाय आपली जी लेस आहे मी तर वापरलेली आहे खड्यांची, कारण हाताला सुद्धा वापरलेली आहे, कारण आपण याला वर्क वगैरे अजिबात काही केलेलं नाही। तर त्यामुळे थोडासा कुठेतरी हेवी लुक यायसाठी मी तर जी आपली खड्यांची लेस आहे तर ती लावलेली आहे। आता ही जी लेस आहे मला 30 रुपये मीटरने भेटलेली आहे। तर तुमच्याकडे कसे या लेसचे रेट आहेत तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण या ज्या अशा लेस असतात तर त्या हेवी लुक पूर्ण देतात। तर तुम्हाला पूर्ण ब्रायडल किंवा हेवी लुक जर पाहिजे असेल ब्लाऊजमध्ये एकदम कमी बजेटमध्ये, तर तुम्ही या लेसचा वापर जो आहे करू शकता ब्लाऊजमध्ये। तर आता हे बघा बॅक साईडला सुद्धा मी ही जी लेस आहे तर ती लावलेली आहे आणि दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये हे जे डिझाईन आहे मी बनवलेले आहे। साडीतला वरचा जो कपडा आहे तर तो आपला साडीतला आहे, तो मी कट करून घेतला होता डिझाईनसाठी। सेंटरला मी छोटेसे इथं पॅच लावलेले आहेत आणि छोटे छोटे मी मनी लावलेले आहेत, आणि याच्यामुळे जो आहे आपला ब्लाऊज जो आहे थोडासा युनिक वाटतोय। तर हे बघा, आणि याचं जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम आपलं परफेक्ट फिनिशिंग आहे, फिटिंग सुद्धा एकदम आपलं छान आहे। तर हा आपला आहे हळदीवरचा ब्लाऊज। तर साडी जी आहे पिवळ्या कलरची होती, येलो कलरची होती, त्याच्यावरती जो कॉन्ट्रास्ट कलर आहे ब्लाऊज पीसचा त्यांनी गुलाबी कलर दिला होता। आता स्लीव्ज जी आहे मी अशा टाईप बनवलेली आहे, आणि जी लेस मी मागाशी तुम्हाला सांगितलं तीच लेस मी तर स्लीव्जला जी आहे वापरलेली आहे। तर पफ स्लीव्ज, हाफ पफ स्लीव्ज मी तर बनवलेला आहे। स्लीव्जचा पॅटर्न जो आहे तो, हे सुद्धा जे ब्लाऊज आहे पॅडेड ब्लाऊज आहे। तर आता एका लेसमुळे आपला जो गेटअप आहे ब्लाऊजचा किती चेंज होतो बघा। तर बोटनेक आहे, बॅक साईडला मी अशी येलो कलरची जी लेस आहे तर ती मी वापरलेली आहे। बोटनेक पॅटर्न मी तो बनवलेला आहे। तर तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता आपलं साखर साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर ते आपण इथं बघणार आहोत। तर आता हे बघा, कस्टमरने मला हे जे डिझाईन जे आहे तर ती सांगितली होती, तर त्या पद्धतीने मी डिझाईन जे आहे पॅचवर्क जी डिझाईन आहे तर ती मी बनवलेली आहे। तर स्क्वेअर आकार आपला येतो पाठीमागचा, आणि त्याच्या साईडला जे आहे मी साडीतलं कापड कट केलं होतं डिझाईनसाठी ग्रीन कलरचं, तर ते मी तर वापरलेलं आहे। आणि हा सुद्धा जो ब्लाऊज आहे एकदम आपला फिटिंगला छान झालेला आहे। स्लीव्जला बघू शकता एकदम छोटासा मी पॅटर्न जो आहे बनवलेला आहे इथं, जास्त ही मोठी मी डिझाईन नाही केली, कारण जे कस्टमर आहे तर ते बारीक असल्यामुळे, हात बारीक असल्यामुळे आपल्याला जास्तही त्याला ओपन नाही ठेवायचं आहे। तर आता हे बघा, हे आपल्या रेग्युलरच्या ब्लाऊजमधलं त्यांनी सांगितलं होतं, तर याची डिझाईन जी आहे मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे। तर तुम्हाला अशी बनवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही माझा बघू शकता। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आजच्या डिझाईन्स तुम्हाला माझ्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।